आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध टप्प्यावर यशस्वी काम झाल्यानंतर आजचा जो 13 ऑक्टोबर 2023 जो शासन निर्णय आहे, अर्थात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा, यामध्ये पवित्र प्रणालीच्या अनुषंगाने काही अत्यंत महत्त्वाचा खुलासा हा या ठिकाणी केलेला आहे. या शासन निर्णयामध्ये 2-3 अत्यंत महत्त्वाच्या बाबी आपल्याला प्रामुख्याने दिसणार आहे. एक म्हणजे एखाद्या शिक्षकाची निवड समजा 1 ते 5 या शाळांवर झाली असेल आणि त्याला आपल्या जिल्ह्यातल्या 1 ते 5 शाळांवर जायचं असेल, त्याची नियुक्ती दुसऱ्या शाळेवर असेल, तर अशा वेळेस नेमकं काय अभिप्रेत आहे ते स्पष्टता होते. म्हणजे एका गटातून त्याच गटात जायचं असेल, तर एका गटातून दुसऱ्या गटात त्या शिक्षकाला जायचं असेल तर त्या संदर्भातला काय विचार आहे तोही या ठिकाणी स्पष्ट होतो. अर्थात 1 ते 5 मधून एखाद्याला 6 ते 8 मध्ये जायचं असेल किंवा तशी नियुक्ती झाली असेल त्याचाही विचार आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा या ठिकाणी विचार दिसतो, तो म्हणजे इंग्रजी विषयाच्या अनुषंगाने आलेला आहे. असे 2-3 महत्त्वाचे मुद्दे या शासनाच्या निर्णयामध्ये आहे. आपण हा जो शासनाचा निर्णय आहे तो व्यवस्थित समजून घेऊ. थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो, परंतु शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तो तेवढाच महत्त्वाचा आहे. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. सोबतच या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जर आपल्याला मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी आपण कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता. शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या शासनाचे निर्णय जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या दिलेल्या आहेत, त्याचाही वापर आपण या ठिकाणी करू शकता. आता आपण हा शासनाचा निर्णय समजून घेऊ. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आहे आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचे 3 भाग सुद्धा वाचा या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सुरुवातीला आपण प्रस्तावना समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण मुख्य भाग समजूया. शिक्षण सेवकाची भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पद्धती विहित करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपद्धतीमध्ये बदल अथवा सुधारणा करणे व काही तरतुदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने उक्त संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 7/2/2019च्या शासन निर्णयामधील काही तरतुदी वगळण्यात येऊन नव्याने तरतूद समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तसेच सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये चालू करण्यात आलेल्या परंतु विद्यार्थ्यांच्या उपस्थितीअभावी बंद पडण्याची शक्यता असलेल्या मराठी व सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरू राहतील. यास्तव केंद्रांतर्गत असणाऱ्या शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित करण्याकरिता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या सर्व बाबींचा विचार करता अभियोग्यताधारक व्यक्तीने निवडीकरता करावयाची शिफारस केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करून त्याचे निवडीचे निकष निश्चित करणे, तसेच 2 विषयांच्या कार्यभाराबाबत अर्हता निश्चित करणे व अर्धवेळ शिक्षकांची पवित्र प्रणालीमार्फत निवड करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय करण्यात येत आहे. असे महत्त्वाचे सगळे मुद्दे ज्याच्यावर निर्णय होणार आहे ते सर्व ह्या प्रस्तावनेमध्ये आलेले आहे. आता शासन निर्णय काय झाला तो आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरिता केंद्र स्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. उक्त वाचा येथील क्रमांक 2 येथील शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील
अनुक्रमांक 5 येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील, असं एक वाक्य हे 10/11/2022च्या शासन निर्णयामध्ये अनुक्रमांक 5 मध्ये दिलं होतं. या वाक्याचा अर्थ काय होता की ज्या विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार आहेत त्या सगळ्या टप्प्यामध्ये उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवार पुन्हा नव्याने त्याच्या जाहिरातीसाठी त्याने अर्ज केला तर तो निवडीसाठी पात्र राहील. याच्याऐवजी महत्त्वाचा जी निर्णय आहे तो या ठिकाणी दिसतोय. तरतूद काय झाली पहा. विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे. म्हणजे जे एखाद्या जास्त गुण असलेल्या एखाद्या भावी शिक्षकाला जर आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या जवळच्या भागात जर वापस जायचं असतं तर ते पूर्वी थोडं त्याला सोपं झालं असतं, परंतु आता तसं होणार नाही. ज्याची निवड झाली त्याच्यापेक्षा त्याला वरच्या गटात जर जायचं असेल तर जाता येईल, परंतु त्याच गटात जायचं असेल तर त्याला मात्र अशा उमेदवारांना पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास पुन्हा नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार त्या गटासाठी तो पात्र ठरेल. म्हणजे परीक्षा द्यावी लागेल, चांगले गुण मिळवावे लागतील आणि गुणवत्तेनुसार जावं लागेल. म्हणजे ही किचकट प्रक्रिया झाली. याचा एक चांगला फायदा हा सर्व शिक्षकांसाठी होऊ शकतो की जो ज्या ठिकाणी आहे तो त्या ठिकाणी लागला, म्हणजे त्याच्या खालचे जे गुणधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी मग तशा प्रकारची नोकरी लागण्याचे चान्सेस हे वाढू शकतात. अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला निर्णय हा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. तिसरा मुद्दा काय तो लक्षात घ्या. उच्च माध्यमिक विषयाच्या अनुषंगाने उच्च माध्यमिक इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी या विभागाकडील 2 विषयाचा मान्य कारभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. सदर पदे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येतील. 11वी 12वीला विशेषतः बऱ्याच शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी एक जर सेक्शन असेल तर 3 शिक्षक सरासरी असतात. कमी अधिक 4 असे काही ठिकाणी राहू शकते. सेक्शन किती आहेत किंवा विद्यार्थी संख्या किती याच्यावर बरंच अवलंबून आहे. परंतु आपण एक साधा विचार केला की 3 शिक्षक असेल तर त्यांना 6 विषय घ्यावे लागतात. म्हणजे एका शिक्षकाला 2 विषय घ्यावे लागतात. मग अशा वेळेस एकाला जर 2 विषय द्यायचे असेल तर दोन्ही विषयात त्या भविष्यातल्या शिक्षकाला ही पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणे आवश्यक राहणार आहे. एक पदव्युत्तर पदवी आहे आणि एक पदवी आहे असं त्या ठिकाणी चालणार नाही. दोन्ही पदव्युत्तर पदवीची आवश्यकता ही या ठिकाणी अधोरेखित होते. उच्च माध्यमिक स्तरासंदर्भात दुसरा विचार आहे 11वी 12वी या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदे अर्थात तासिका तत्वावरील वगळून पवित्र या प्रणालीमार्फत पद भरती करण्यात येईल. जे अर्धवेळ पद आहेत ते सुद्धा पवित्र या प्रणालीमार्फत पदभरती करण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या संदर्भात हा महत्त्वाचा 5वा मुद्दा आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेची तंत्र शिकवण्याकरिता खालील निकषानुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळांसाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल. सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदांमधून होईल. सदरची निवड करताना पुढील निकष प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावेत. 1. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार अर्थात शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करणे आवश्यक आहे. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. इयत्ता 10वी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. पदांच्या अर्हतेनुसार इंग्रजी संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार असे 5 भाग या ठिकाणी दिलेले आहे. अशा शिक्षकांचा विचार हा जिल्हा परिषदेच्या ज्या केंद्र शाळा आहेत त्या केंद्र शाळेतल्या
अन्य शाळांना इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने शिक्षक भरती जी होणार होती आहे त्या पार्श्वभूमीवर हे 5 महत्त्वाचे निकष हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। उक्तप्रमाणे नमूद निकषास अनुसरून निवड झालेल्या उमेदवारांना साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्याची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यावी व त्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करावं। या संदर्भात माननीय आयुक्त शिक्षण यांनी या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करून या योजनेची अंमलबजावणी करावी आणि अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय जर आपल्याला वाचायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्याने सुद्धा आपण तो वाचू शकतात। पवित्र प्रणालीच्या अनुषंगाने जी राज्यामध्ये शिक्षक भरती होणार आहे या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे। या अनुषंगाने आपल्याला जर आपले विचार व्यक्त करायचे असेल तर आपण त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता। आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद।